ह्या पहा छान अशा वड्या झालेल्या आहेत, एकदमच छान झालेल्या आहेत हे बघा। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। आणि आज मी तुम्हाला मस्त असं लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारं असं नाचणीचं सत्व बनवून दाखवणार आहे। आणि एकदम असं पौष्टिक असतं ते, आणि त्याला सीझनची गरज नाही, ते कुठच्याही सीझनमध्ये तुम्ही खाऊ शकता, वर्षाचे 12 महिने खाऊ शकता। त्याच्यासाठी मी साहित्य तुम्हाला दाखवते। चला, पाव किलो नाचणी घेतलेले आहेत मी, आणि ते 3 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवलेले आहेत हे बघा। आणि हे पाव किलो नाचणी, त्याच्यासाठी मी 300 ग्राम हे गूळ घेणार, आणि एका नारळाचं किसून त्याचं नारळाचं दूध काढून घेणार। 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, आणि 1 चमचा वेलची घेतलेली आहे। नाचणी आहेत ते आम्ही एका गाळणीत घालून असे निथळून घेऊया, आणि नाचणी निथळेपर्यंत आम्ही हे खोबरं आहे ते किसून घेऊया। एका नारळाचं खोबरं पण किसून झालेलं आहे। आता आम्ही गूळ पण ते चिरून घेऊया। अशा प्रकारे सर्व गूळ असं चिरून आम्ही घेऊया बारीक। गूळ पण आमचं व्यवस्थित असं चिरून झालेलं आहे, म्हणजे किसून झालेलं आहे। नाचणी आमचे व्यवस्थित निथळलेले आहेत, ते आम्ही एका बोलमध्ये काढून घेऊया। आता नाचणी आहेत ते आम्ही पाट्यावर वाटून घेऊया, आणि त्याचं सत्व काढूया, म्हणजे त्याचं नाचणीचं दूध काढूया असं। नाचणे आमचे व्यवस्थित असे वाटून झालेले आहेत। आता आम्ही ते एका गाळणीत घालून गाळून घेऊया। असं व्यवस्थित असं गाळणीतून असं हलवून हलवून असं सत्व काढूयात। थोडं त्याच्यात पाणी घालूया। आता एक वेळचं असं झालेलं आहे काढून। आता पुन्हा आम्ही हे जरा वाटून घेऊया। पुन्हा ह्याच्यात थोडं पाणी घालूया, आणि पुन्हा वाटून घेऊया। दुसऱ्या वेळेचं वाटून झालेलं आहे ते आता आम्ही काढून घेऊया। त्याच्यात थोडं पाणी घालूया, आणि गाळणीत ओतूया। दोन वेळचं असं नाचणीचं सत्व असं काढून झालेलं आहे, आणि चोथा आहे ना तो आता बाहेर फेकायचा। बघा एवढं आलेलं आहे, एकदम असं जाड आलेलं आहे। ह्याच पाट्यावर वंट्यावर आम्ही हे खोबरं असं वाटून घेऊन खोबऱ्याचं दूध काढून घेऊया, म्हणजे कोकोनट मिल्क काढून घेऊया।
खोबरं पण आमचं व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे. आता आम्ही त्याचं दूध काढूया. अशा प्रकारे 2-3 वेळा असं दूध काढून घेऊया, वाटून वाटून. तीन वेळचं असं कोकोनट मिल्क काढून घेतलेलं आहे, म्हणजे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. आणि हा चोथा आहे ना, तो बाहेर फेकायचा. आणि हे आम्ही दूध असं काढून घेतलेलं आहे. आता नारळाचं दूध आहे ना, ते आम्ही नाचणीच्या सत्वात मिक्स करूया. त्याच्यात हे गूळ घालूया आणि हँड बीटरने असं व्यवस्थित मिसळून घेऊया. कोकोनट मिल्क आणि नाचणीचं सत्व आणि गूळ व्यवस्थित असं मिसळून झालेलं आहे, म्हणजे मिक्स झालेलं आहे. बघा, कलर पण आता वेगळा आलेला आहे. आणि साहित्यात मी तुम्हाला काजू गरांचे तुकडे दाखवायला विसरले. बघा, काजू गरांचे तुकडे घालायचे ड्रायफ्रूट म्हणून. आणि हा एक ट्रे घेतलेला आहे छोटासा, त्याला असं तुपाचं ग्रीस करून घेऊया. चुलीवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 1 चमचा साजूक तूप घालूया. आणि त्याच्यात थोडं थोडं करून हे ओतून घेऊया. आणि चुलीची फ्लेम अशी स्लो ठेवूया आणि असं सतत असं ढवळत राहूया. सतत आम्ही 10 मिनिटं असं ढवळत राहिलेलं आहे हे सत्व. आणि आता हे व्यवस्थित असं होत आलेलं आहे. बघा, हे ढवळत राहायचं नाही तर तळाला चिकटणार. आणि चुलीची अशी फ्लेम स्लो ठेवायची. त्याच्यात आम्ही हे काजू गराचे तुकडे घालूया. हे अतिशय पौष्टिक असं असतं. लहान मुलांना पण जन्माला येतात 6 महिने झाले की लहान बाळांना हे घालतात, मग ती बाळ गुडगुटीत अशी होतात. त्याच्यात अजून 1 चमचा आम्ही साजूक तूप घालूया. पुन्हा असं 5 मिनिटं ढवळत राहूया. अजून आम्ही 5 मिनिटं असं ढवळून घेऊया. मग आमची सत्तूची वडी म्हणजेच सत्तूची कापा व्यवस्थित अशी होणार. म्हणून अजून 5 मिनिटं असं थांबता असं हलवून घेऊया. आता त्याच्यात आम्ही वेलची घालूया. आणि आता सत्व हे रेडी झालेलं आहे. आता आम्ही ते उतरून ट्रेमध्ये काढूया. आता आम्ही ते उतरून घेऊया. ट्रेमध्ये व्यवस्थित असं घालून काविलता असा फिरवून घेऊया. त्याच्यावर हे काजूचे गर घालूया.
व्यवस्थित असे काजूगर पण लावलेले आहे त्याच्यावर. आता आम्ही हे थंड व्हायला 3-4 तास असं ठेवूया. नाचणीचं सत्व आम्ही थंड व्हायला ठेवलेलं, ते व्यवस्थित असं थंड झालेलं आहे, म्हणजे सेट झालेलं आहे. 3 तास लागले आम्हाला हे थंड व्हायला. आता आम्ही ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा मस्त असं झालेलं आहे. आणि आता हे आम्ही असं उलटून घेऊया. परतून काढताना काजूगर लावलेले ते असे खाली पडलेले ते पुन्हा असे लावून घेऊया. आता हे आम्ही नाचणीचं सत्व बनवलेलं आहे ना, त्याच्या अशा वड्या पाडूया, म्हणजे कापं बनवूया. ह्या पहा छान अशा वड्या झालेल्या आहेत. एकदमच छान झालेल्या आहेत. हे बघा, हे बघा मस्त अशा वड्या झालेल्या आहेत. नाचणीचं सत्व बनवलेलं आहे आणि ह्याला नाचणीच्या सत्तूची वडी पण म्हणतात. आणि याच्यात भरपूर प्रमाणात नाचणीत कॅल्शियम असतं. आणि जे आजारी व्यक्ती असतात ना, त्यांना नाचणीची पेज पण देतात. मग त्यांचा अशक्तपणा जातो आणि त्यांना एकदम असं तंदुरुस्त झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून नाचणी आठवड्यातून एकदा तरी खायची. दुधात कॅल्शियम असतं ना, ते कॅल्शियम दूध आवडत नाही, त्यांनी भरपूर प्रमाणात नाचणी खायची. एक भाकरी बनवून खायची, आंबोळी बनवून खायची, नाहीतर नाचणीचं सत्व पण बनवून खायचं. लहान मुलांना हे खूपच आवडतं, लहानांना काय मोठ्यांना पण आवडतं. आणि आता मी तुम्हाला हे खाऊन दाखवते. हे बघा मस्त असं झालेलं आहे. एकदम असा हलवा बनतो तसा झालेला आहे. हा बघा, हा बघा एकदमच असा स्पॉन्जी झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला ते खाऊन दाखवते. या खायला. एकदमच असं छान झालेलं आहे. आणि हे घरी तुम्ही मुद्दाम बनवा आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.